एसटी बसचा प्रवास हा नेहमी सुरक्षिततेची हमी देत असल्यानं ही सुरक्षिततेची परंपरा कायम ठेवावी असं प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केलं। कोल्हापुरातील मध्यवर्ती एसटी आगारात सुरक्षितता अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। नियमांचं पालन केल्यास अपघात टाळता येऊ शकतात असं यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी सांगितलं। कोल्हापुरातील एसटी महामंडळाच्या वतीनं 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत सुरक्षितता अभियान राबवण्यात येत आहे। याचा शुभारंभ कोल्हापूर मध्यवर्ती एसटी आगारात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। या अभियानाअंतर्गत यंदा रस्ते सुरक्षिततेसोबतच औद्योगिक सुरक्षिततेवरही विशेष भर देण्यात आलाय। प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी मी अजूनही एसटीनंच प्रवास करतोय असं यावेळी बोलताना सांगितलं। एसटी प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत नेहमीच दक्षता घेत असते असं त्यांनी स्पष्ट केलं। एसटीचा प्रवास नेहमी सुरक्षिततेची हमी देतो आणि ही परंपरा कायम ठेवण्याचं आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केलं। यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी वाढत्या रस्ते अपघातांबाबत चिंता व्यक्त केली। छोट्या छोट्या नियमांचं पालन केल्यास अपघात टाळता येऊ शकतात असं त्यांनी सांगितलं। औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक अवसरे यांनी कार्यशाळेतील सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचनांचं पालन महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। त्यामुळे अपघात विरहित कामकाज शक्य होतं असं त्यांनी नमूद केलं। विभाग नियंत्रक अभय देशमुख यांनी अपघात टाळण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे राबवली जात असल्याचं यावेळी सांगितलं। सर्व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून अपघातशून्य कारभार 2026 साध्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालक, वाहक, लिपिक तसंच सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यशाळा प्रमुख विजय निगडे, विभागीय वाहतूक अधिकारी अतुल मोरे, यंत्र अभियंता यशवंत कांतोडे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक अनिल म्हेत्रे, आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर, स्थानक प्रमुख मल्लेश विभूते, दीपक घारगे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।